अमरावती शहरातील बडनेरा ग्रामीण भागातील भातकुली तालुक्यामध्ये शेतकरी वर्गाला विविध नैसर्गिक अनैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो। विविध माध्यमातून ते आपल्या निदर्शनास येते। शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात शासन उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे। पंचनामे झाल्यानंतरही नुकसान भरपाईची रक्कम मिळेल या प्रतीक्षेत शेतकरी असताना दरम्यान शासनाने व पीक विमा कंपन्यांनी नुकताच पीक विमा रक्कम जाहीर केली। यावेळी नुकसान भरपाईची रक्कम ऐकताच शेतकरी अवाक झाले। या अग्रिम रकमेत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे आढळून आले। अमरावती जिल्ह्यासाठी केवळ 8 लाख रुपयांची रक्कम जाहीर करण्याचे परिपत्रक जाहीर झाले। प्रत्येकी शेतकऱ्याला मिळणारी रक्कम ही केवळ 78 रुपये इतकी असून शेतकरी वर्गात खळबळ उडाली। संबंधित बाब समाजसेवी नितीन कदम यांच्या निदर्शनास येताच शेकडो शेतकऱ्यांसमवेत तालुका कृषी कार्यालयावर धडक मोहीम राबवित सर्वांचे लक्ष वेधले। शेतकऱ्यांसोबत कशा प्रकारे अन्यायकारक भूमिका शासन घेत आहे याबद्दल जाब विचारत पीक विमा रक्कम वाढवून देण्याचे निवेदन समाजसेवी नितीन कदम यांच्या नेतृत्वात देण्यात आले। शासनाने मंजूर केलेल्या 1700 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा हा जाहीर केला। त्या पीक विमा रकमेमध्ये अमरावती जिल्ह्याच्या नावे फक्त 8 लाख रुपये देण्यात आले। त्या 8 लाख रकमेमध्ये शेतकऱ्यांची संख्या 10,265 एवढी असून म्हणजे प्रत्येकी 78 रुपये येत आहे। सदर पीक विम्याची रक्कम अमरावती जिल्ह्याकरिता जाहीर करत शासनाने स्थानिक शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केले। यामध्ये सुधारणा करून शासनाचे आश्वासन केलेली 25% रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात यावी। त्याचप्रमाणे पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळावा या संदर्भातील निवेदन नितीन कदम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांसह देण्यात आले। यावेळी स्वप्नील मालधुरे, आकाश पाटील, अभिषेक सवाई, सागर पंचबुद्धे, विनोद पतलिया, प्रफुल्ल महल्ले, दिनू ठाकरे, सोपान भटकर, आकाश बांबर, सागर बारबदे, मोहन भातकुलकर, परेश मोहोड, आनंद मोहोड, सचिन देशमुख, राहुल वानखडे, बाबूराव वानखडे, धीरज देशमुख, जयंत पवार, गजानन लेंडे, शंकर बर्डे, गजानन सवाई, किशोर सरोदे, अर्पण भजभुजे, आकाश मानकर, गोपाल रवराडे, संदीप कोलटेके, भोजराज कोलटेके, प्रदीप मोहोड, गोलू वाघ, श्रीकांत सवाई, अशोक झाडे, भुवन दहीकर, सूरज पवार, आनंद ठाकरे व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।